ज्या अधिकारी कर्मचाऱ्याची तक्रार येईल थोरात साहेब त्याच्यावरती तात्काळ कारवाई करावी लागेल तुम्हाला. त्यांना नोटीस द्या, समज द्या. जर समजून ऐकत नसेल तर तालुक्याच्या बाहेर त्यांना जिथं जायचं तिथं जाऊन द्या. माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या तालुक्यामध्ये अधिकाऱ्यांना जर आमचा कोणी कार्यकर्ता त्रास देत असेल तर मी अधिकाऱ्यांबरोबर आहे. परंतु जर अधिकारी सर्वसामान्य ग्राहकांना त्रास देत असतील, त्यांचा त्रास होणार असेल तर मी माझ्या शेतकरी बांधवांबरोबर ग्राहकांबरोबर आहे. त्यामुळे भविष्यामध्ये साहेब तुम्हाला सूचना आहे. मी मराठी बोलतोय, समजतंय ना? ओके. तक्रारी हे बघा, सगळ्यांना विनंती आहे. 40 वर्षापासून 72 पासूनच्या तारा तुमच्या बदललेल्या नाहीये. त्यामुळे तुम्ही लोकप्रतिनिधी बदललाय. पुढच्या कालावधीमध्ये साहेबांकडून आपण नवीन प्रस्ताव घेऊ. या संदर्भातले नवीन प्रस्ताव घेऊन जिथे जिथे तारा बदलायची गरज आहे साहेब त्या संदर्भातला द्या प्रस्ताव. मी ऊर्जा मंत्र्यांशी बोलतो, पालकमंत्र्यांशी बोलतो. मला शब्द दिलाय, आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय, संगमनेरच्या विकासासाठी कुठल्याही बाबतीत इतर मतदारसंघांपेक्षा निधी निश्चित जास्त दिला जाईल. तर त्याचा उपयोग आपण आपल्या भागातील पाण्याचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, हा सोडवण्यासाठी निश्चित करणार आहे. त्यामुळं साकूरच्या शेतकऱ्यांना साहेब, साकूरच म्हणण्यापेक्षा सगळ्या आपल्या मतदारसंघातील तालुक्यातील शेतकऱ्यांना आज जरी ओव्हरलोड असेल, ट्रिपिंग असेल, तरी त्यावर सुद्धा आपल्याला काहीतरी पर्याय काढला गेला पाहिजे.